तर मैत्रिणींनो, इथं बघू शकता मेहंदी केसांना लावून केस छान असे धुवून घेतलेले आहे, सुकवले आहेत. तर दुपारीच म्हणजे सकाळीच लावली होती. 3 तासाने धुवून टाकले केस आणि छान सुकवले आहे. खूप छान असे दाट असे झालेले आहेत आणि खूप छान अशी शाईन आलेली आहे आत्ताच बघा. अजून तर आता मी 2 दिवस ठेवणार आहे. नंतर ऑइलिंग करून मग मी केस वॉश करणार आहे. जर तुम्हाला लगेच धुवायचे असेल, केसांमध्ये कलर नको असेल जराही, तर तुम्ही रात्रीच ऑइलिंग करून सकाळी केस शॅम्पूने वॉश करू शकता. तर मला थोडासा कलर हवा आहे म्हणून मी ना एक म्हणजे 2 दिवस तरी ठेवणार आहे. नंतर मी केसांना ऑइलिंग करून छान मसाज करून केस शॅम्पूने वॉश करणार आहे. तर केस तुम्हाला दाखवता इथं व्हिडिओ फास्ट केला आहे, पण केसांची बघा किती मस्त असे दाट असे केस झालेले आहेत. खूप छान. आणि तुम्हाला मी दाखवत आहे बघा, शाईनही किती आली. असं वाटत आहे की तेल लावलेलं आहे वरच्या साईडला, पण तेल नाही लावलेलं. खूप छान असा कलर त्याच्यामध्ये जो कलर सेट येतो एक साईडला दिसतो असा, तो छान असा आलेला आहे. दरवेळेस महिन्यातून एकदा तरी मेहंदी लावली पाहिजे. मेहंदी लावल्याने केस आपले निरोगी होतात. केसांच्या ज्या काही समस्या असतात, खूप सारे केस गळणे किंवा डोक्यामध्ये खाजव येणे किंवा खूप सारे केस पातळ होणे, डॅन्ड्रफ वगैरे अशा भरपूर साऱ्या गोष्टी, किंवा अगोदरच केस व्हाईट होणे, वयाच्या अगोदर केस व्हाईट होणे किंवा वयानुसार सुद्धा केस व्हाईट होणे, हे सारे प्रॉब्लेम्स असतात. तर व्हाईट होणंसुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये आपले कमी होण्यास मदत होते. आणि बघू शकता इथं ना केस खूप छान असे वाटतात. करायलासुद्धा छान वाटतात, एकदम पातळ वगैरे काही वाटत नाही. नक्की असे प्रकारे केसांची काळजी घ्या. केसांना महिन्यातून महिन्याला केसांचे जे रुटीन आहे ते नियमितपणे करत जा. हेअर पॅक किंवा मेहंदी किंवा सिरम अशा काही गोष्टी असतात त्या बरोबर घेत जा. फक्त तेल आणि किंवा शॅम्पूनेच नाही, तर प्रत्येक गोष्टीची आपल्याला केसांना गरज असते. मेहंदी, हेअर पॅक, सिरम, टोनर, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. जसं आपण खाण्यामध्ये वापरतो, आपल्याला हे खायला लागतं, ते भरपूर प्रकारचे जेवणामध्ये आपल्याला जेवण आवडतं. त्याचप्रकारे केसांचे भरपूर साऱ्या गोष्टी आहे, जेणेकरून केसांना पूर्णपणे पोषण तत्व भेटलं पाहिजे. तेव्हाच आपले केसांची ग्रोथ सगळ्या प्रकारे चांगले होते. हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असलं पाहिजे. म्हणजे एका नवीन ब्लॉगमध्ये म्हणजे गोड ताईंचे मैत्रिणीचे ताईंना मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर ब्लॉग नाही म्हणणार, छोटासा व्हिडिओ बनवला आहे ताईंसाठी, मैत्रिणींसाठी. ताईंनी तुम्ही केस बघितले, रात्री मेहंदी भिजत घातली होती आणि सकाळी त्याच्यामध्ये जे काही मिक्स करायचं होतं ते परत एकदा मिक्स केलं आणि अर्धा ते 1 तासाने मी केसांना लावून घेतली. 2 ते 3 तासांनी केस वॉश केलेले आहेत. तर वॉश केले आहेत. तर मला आज म्हणजे केसाला ऑइलिंग आज करायची नाही. मेहंदी वॉश केल्याच्या नंतर थंड पाणी वॉश केलेले आहेत, नॉर्मल वॉटर, आणि शॅम्पू वगैरे काहीच नाही. तर तुम्हाला जर उद्या कुठं बाहेर जायचं असेल, काही अडचण नसेल, म्हणजे काही प्रॉब्लेम नसेल, तर तुम्ही केस 2 दिवसांनी किंवा 1 दिवसांनी सुद्धा ऑइलिंग करून केस शॅम्पून दुसऱ्या दिवशी धुवू शकता. मला उद्या कुठेही जायचं नाही. परवाच मी केस धुणार आहे डायरेक्ट शॅम्पूने. तर मी आज फक्त ते असेच ठेवणार आहे. ऑइलिंग उद्या रात्री करणार आहे, ऑइलिंग करून मसाज करून छान. आणि मग परवा सकाळी मी केस धुणार आहे शॅम्पूने. त्याच्यानंतर जे केसामध्ये जी थोडीशी फार काही मेहंदी राहिली असेल ती निघून जाईल. आणि केस खूप छान असे कलरही आलेला आहे. असा कलर तुम्हाला असं समजणार नाही, पण असं उन्हात वगैरे उभं राहिलं किंवा असं एक साईडने असा आपल्याला एक साईडने असा कलर दिसतो. परत इथं असा दिसतो, बरगंडी कलर असा दिसतो. आणि ज्या कोणी ताईंना ना व्हाईट केस असतील तर त्यांना ब्लॅक करायचे असेल तर त्याची प्रोसेस आहे. पहिली मेहंदी लावायची आहे. मेहंदी लावल्याच्या नंतर आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी दुसऱ्या दिवशी किंवा 2 दिवसांनी इंडिगो पावडर भेटते, ती लावायची आहे. ती तुम्ही सुद्धा लावू शकता किंवा माझ्याकडे ऑप्शन असेल तुमच्याकडे तर माझ्याकडे येऊन लावू शकता. किंवा असं त्यांनी आपले केस काळे होतात. मेहंदी लावल्याच्या नंतर इंडिगो पावडर आहे ती लावायची आहे, तेव्हा आपले केस काळे होतात. आणि बघू शकता काळे काय होतात, ज्यावेळेस आपण कलर करतो, म्हणजे मेहंदी लावतो, मेहंदी लावलेले जे आपले व्हाईट केस असतात त्याला कलर येतो असा बरगंडी असा कलर येतो, ऑरेंज कलर येतो. त्या ऑरेंज कलरमध्ये, ऑरेंज किंवा लाल कलरमध्ये ना आपल्याला
इंडिगो जी पावडर आहे त्या पावडरचा कलर ब्लॅक केस असा येतो, म्हणजे आपले केस पूर्णपणे ब्लॅक होतात. किंवा तुम्हाला जर केस व्हाईट नसेल तर तुम्ही फक्त मेहंदी अशा प्रकारे लावू शकता. 2 ऑप्शन आहेत व्हाईट केसांसाठी. 2 वेळेस आपल्याला अप्लाय करायचं आहे, पहिली मेहंदी आणि नंतर ती पावडर. आणि जर व्हाईट केस नसेल तर फक्त मेहंदी लावून सोडलं तरी पण हरकत नाही. तर चला मी ना